गैरवापर रोखण्यासाठी 498 अ कायदा बदला। सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस। कलम 498 अ IPCच्या वाढत्या गैरवापराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली। 498 अ मध्ये अटकेनंतर प्रतिबंध लावल्यानंतर आता त्यात दुरुस्तीची शिफारस आहे। 2008 मध्ये लग्न झालेल्या एका जोडप्याला 2012 मध्ये मुलगा झाला। 2018 मध्ये नवऱ्याने घटस्फोटासाठी अर्ज केला। त्याच्या विरोधात 2020 मध्ये पत्नीने 498 अ चा गुन्हा दाखल केला। हायकोर्टाने गुन्हा रद्द करण्यास नकार दिल्यानंतर पतीने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते। आरोपींना त्रास देण्याच्या हेतूने फौजदारी कारवाई सुरू असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला होता। पत्नींच्या सर्वच तक्रारीत 498 अ कायदा यांत्रिक पद्धतीने लावू नये असे निर्देशही न्यायाधीश JB परडीवाला आणि मनोज मिश्रा यांनी पोलिसांना दिले। 2010 मध्येही 498 अ तक्रारीत अतिशयोक्तीपूर्ण वर्णनाबद्दल चिंता व्यक्त केली। तेव्हाही यात बदलासाठी विधिमंडळाचे लक्ष वेधले होते। कलम 85 आणि 86 भारतीय न्यायसंहितांमधील तरतुदी IPC 498 अ चे शब्दशः पुनर्लेखन केले आहे। विधिमंडळाने या समस्येकडे लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले। भारतीय न्यायसंहिता लागू होण्यापूर्वी व्यावहारिक वास्तवांचा विचार करून आवश्यक बदल करण्याचा निर्णय घ्यावा असे कोर्टाने सांगितले। मी प्रगती कराड बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे। तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।